नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने करायचे। त्याच्यासाठी मी इथे साधा ब्लाउज पीस घेतलेला आहे बिना अस्तरचा आणि बघा आता इथे त्याची किनारी जी आहे एकमेकांना अशी लावून घेतली आहे आणि मग मी त्याची गडी करून घेतलेली आहे। डबल फोल्ड कपडा आहे हा आपला, याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न ठेवून ब्लाउजचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता, म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने समजून जाणार। तर बघा आता इथे जो कपडा मी फोल्ड केला आहे त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूने ठेवलेली आहे, जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं होतं। कपडा कटिंग करत असताना फोल्डिंगची बाजू आपल्याकडेच ठेवायला पाहिजे। आता बघा आता इथे आपल्याला ठेवायचं आहे पेपर पॅटर्न। अस्तरचं ब्लाउज नाही, हे आपलं बिना अस्तरचं ब्लाउज असणार आहे। पेपर पॅटर्न मी ऑलरेडी कटिंग करून ठेवलेला आहे। आता खाली जो आहे तो मी थोडासा कपडा जो आहे एक्स्ट्रा ठेवणार आहे, अर्धा इंच, आणि मग वरती मी तो पेपर पॅटर्न ठेवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायचं असतं। आता बघा हे पॅटर्न जे आहे पाठीचा भाग आहे तो मी फोल्डिंगच्या बाजूला ठेवून घेतलेला आहे आणि हा पाठीचा भाग मी आता संपूर्णपणे खडूच्या साहाय्याने आखून घेणार आहे। याच्यामध्ये फक्त मी गळा कटिंग नाही करणार आहे। मैत्रिणींनो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचं मैत्रिणींनो, आणि शेअर पण करायचं आहे जास्तीत जास्त मैत्रिणींना, म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे। तर चला, पेपर पॅटर्न जे आहे पाठीचा पार्ट मी ठेवून इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित, आणि मी गळ्याचा जो भाग आहे तो कटिंग नाही केलेला आहे। गळ्याचा भाग मी फक्त तिथे एक लाईन आखून घेतलेली आहे की आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला कुठून किती अंतरावरती गळा घ्यायचा आहे ते, ठीक आहे। आता इथे पाठीचा पार्ट ठेवल्यानंतर साईडला जी जागा उरत आहे तिथे मी ठेवणार आहे बाही। तर बाहीचं पण मी इथे पेपर पॅटर्न कटिंग करून घेतलेला आहे। बाही माझी अशा पद्धतीची असणार आहे आणि ही बाही अशीच्या अशी ठेवून मी इथे कटिंग करून घेणार आहे। तर बघा आता इथे समोरचा जो पार्ट आहे भाग आहे तो जो छोटा मच्छ आम्ही म्हणतो क्लासमध्ये आमच्या, तर तो मी इथे कट नाही करत आहे, जशी आहे तशी मी इथे बाही ठेवून इथे कटिंग करून घेणार आहे, जेणेकरून उलटसुलट जर आपला कपडा झाला तर एकाच बाजूची बाही आपली तयार होऊन जाते, त्याच्यामुळे मी इथे हा भाग कट नाही केलेला आहे। आता ही बाही पण जशी आहे तशी मी इथे ड्रॉ करून घेणार आहे। तर बघा ही अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी ड्रॉ करून घेत आहे। हे फोरटक्सचं ब्लाउज आहे मैत्रिणींनो। या ब्लाउजमध्ये तुम्हाला फक्त 3च पार्ट असणार आहेत कटिंग करण्यासाठी। एक पाठीचा पार्ट असणार आहे, एक फ्रंट पार्ट आहे आणि एक आपली बाही आहे, कारण की हे आपलं सिंपल ब्लाउज असणार आहे। याला क्रॉसपट्टी वगैरे काही नाही आहे, संपूर्ण सिंपल ब्लाउज आहे हे, ठीक आहे। आता बघा आता इथे आपले हे 2 भाग ठेवून झालेले आहे। आता आपल्याला ठेवायचा आहे तिसरा पार्ट। तिसरा पार्ट जो आहे तो आपला असणार आहे फ्रंट पार्ट। आता जिथे आपली जागा आहे, कपडा कधी पण कमी जास्त होऊ शकतो, त्याच्यामुळे जिथे आपली जागा आहे, जिथे आपल्याला कम्फर्टेबल वाटते की इथे आपला हा पार्ट बसणार आहे, तिथे आपण तो पार्ट बसवून कटिंग करायचं असतं, ठीक आहे। आता बघा आता मी समोरचा पार्ट इथे घेतलेला आहे आणि समोरचा पार्ट मी अशा पद्धतीने ठेवून इथे मी कटिंग करून घेणार आहे। आता जेवढा भाग माझा इथे उरणार आहे, जो भाग माझा पाठीचा पार्ट आणि बाहीमध्ये जी काही स्पेस उरलेली आहे, जी जागा उरली आहे, तिथे मी अशा पद्धतीने याला कम्फर्टेबल ठेवून इथे ड्रॉ करून घेणार आहे। तर बघा आता इथे मी व्यवस्थित असं जसं आहे तसं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे। याचे 4 टक्स जे आहेत म्हणजे 4 टक्स जे आहेत ते पण मी जसे आहे तसेच इथे आखून घेणार आहे, कारण की प्रत्येक वेळेस आपल्याला मेजरमेंट घ्यायला जमत नाही। म्हणजे जेव्हा पण आपण पेपर पॅटर्न काढतो तेव्हाच आपण टक्सचं मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे आणि त्याला हलके हलके कट देऊन घ्यायचे आहेत, हे बघा, म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा मेजरमेंट घेण्याची गरज पडत नाही। तर बघा आता इथे मी मेजरमेंट न घेता 4ही टक्सचे इथे मार्किंग मी करून घेतलेले आहे। तर तुम्हाला पेपर काढून आणि मग दाखवते मार्किंग कशी येणार आहे। तर बघा इथे आपले 4ही टक्सची इथे अशा पद्धतीने मार्किंग आपली आलेली आहे। आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। फक्त 3च पार्ट आहेत आपले,
आता अगोदर मी काय करणार आहे, इथे हे जे टक्स आहे व्यवस्थित पद्धतीने असे जोडून घेणार आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोणता टक्स आपल्याला कुठे जॉईन करायचा आहे. आणि ही सेम मार्किंग आपल्याला दुसऱ्या पार्टवरती पण करायची असते, समोरच्या पार्टवरती. हा आपण जे आहे कपडा हा डबल फोल्ड घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही पण पार्ट आपल्या इथे निघून जाणार आहेत. ठीक आहे. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नेहमी मैत्रिणींनो, जो कपडा आहे तो आपल्याला सरकवायचा नाही. कपडा जर आपण सरकवत कसंही कटिंग करायला गेलं तर आपला कपडा कमी जास्त होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपलं कटिंग चुकून जाते. तर आपल्याला सरकायचं आहे, जिथे आपल्याला कम्फर्टेबल वाटणार आहे तशा पद्धतीने आपण आपली जी कैची आहे ती फिरवायची आहे. आपण फिरलो तर चालेल, परंतु कपडा जागच्या जागीच ठेवायला पाहिजे, कपडा जागेवरून हलवायचा नाही. ठीक आहे. तर बघा आता इथे मी कटिंग करून घेणार आहे व्यवस्थित पद्धतीने. अशा अगोदर शोल्डरपासून कट करणार आहे. मी गळा इथे कट नाही केलेला. पाठीचा पार्ट अगोदर मी कट करणार आहे. पाठीचा पार्ट कट झाल्यानंतर दोन्ही बाकीचे जे पार्ट आहे ते पण मी कट करणार आहे. आणि याला आपल्याला पट्ट्या कशा लावायच्या आहेत हे पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर तर इथे आपला झालेला आहे मागचा पार्ट, पाठीचा पार्ट कटिंग. आता आपल्याला करायचं आहे समोरचा पार्ट कटिंग. तर जसं काही आहे, जसं आपण आखून घेतलेलं आहे सेम तेच आपल्याला कटिंग करायचं आहे. आणि कटिंग करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो, की जी काही आपली मार्किंग आहे ती मार्किंग आपली तशीच्या तशी दिसली पाहिजे. ठीक आहे. जशी आपली मार्किंग आहे ती मार्किंग आपल्याला कपड्यावरती दिसली पाहिजे. मार्किंगवरती नाही कट करायचं, थोडंसं अंतर ठेवून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी कटिंग करून घेत आहे. ते बघा, हे अशा पद्धतीने जसं आहे तसं मी इथे कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. मला आता सवय आहे त्याच्यामुळे मी कपडा फिरवला तरी काही हरकत नाही आहे. परंतु जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अजिबात कपडा फिरवून कटिंग करायचं नाही आहे मैत्रिणींनो. एक हात आपला कपड्यावरती असला पाहिजे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला कटिंग करायचं असतं. ठीक आहे. कारण काय होतं, जेव्हा आपण कटिंग करत असतो आणि जेव्हा आपण कटिंग करताना ह्या अशा पद्धतीने कपडा फिरवत असतो तर त्याच्यामध्ये आपली गडबड होऊन जाते आणि आपला भाग जो आहे, जो कटिंग केलेला पार्ट असतो तो कमी जास्त होऊन जातो. तर बघा आता इथे दोन्ही पण पार्ट माझे इथे कटिंग करून झालेले आहेत. आता तिसरा पार्ट आहे आपला फक्त बाही. हे अगदी सिंपल ब्लाऊज आहे, बिना क्रॉस पट्टीचं ब्लाऊज आहे. आणि हे ब्लाऊज मी माझ्या ऑनलाईन स्टुडंटला शिकवलेलं आहे. ऑनलाईन क्लासचे जे काही माझे स्टुडंट आहेत त्यांना शिकवलेलं आहे. मला वाटलं चला तुम्हाला पण हे शेअर करावं. तर बघा आता इथे मी बाही जी आहे ती पण मी कटिंग करत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला पण जर आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती, डीप्स कोचिंग नावाचं, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जो तुम्ही तिथे पण जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकताय. लिंकवरती टच करायचं आहे आणि डायरेक्ट तुम्ही ॲपवरती जाणार आहात. तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जो काही तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे तो तुम्ही कोर्स जॉईन करू शकताय. तर बघा आता आपले तिघही पार्ट इथे कटिंग करून झालेले आहेत. कटिंग केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे एक एक भाग कटिंग करायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे पट्ट्या अगोदर कटिंग करायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर तर मी इथे कटिंग करणार आहे पायपिंगसाठी तिरकस पट्टी. आता बऱ्याचशा जणींना प्रश्न पडतो की पायपिंगची पट्टी ही तिरकस असावी की सरळ असावी. तर मैत्रिणींनो, उरेब पट्टीच आपल्याला कटिंग करायची आहे, म्हणजे तिरकसच कटिंग करायची आहे. मग ते छोट्या छोट्या निघाल्या तरी चालणार आहे, कारण आपण उरलेल्या कपड्यामध्ये कटिंग करत असतो. तर बघा आता इथे मी पट्टी जी आहे, पट्टीची साईज किती ठेवणार आहे, जी काही माझी स्केल आहे, ज्या स्केलने मी इथे आता लाईन आखून घेतलेली आहे त्या स्केलच्या साईजची मी इथे माझी पायपिंगची पट्टी ठेवणार आहे. तर बघा आता मी दोन्ही बाजूला इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि अजून एका साईडने मी लाईन ड्रॉ करून घेत आहे, कारण की इथे एकच पट्टी पुरेशी नाही राहणार आहे. हा आपला डबल कपडा आहे त्याच्यामुळे इथे हे आता आपल्या 4 पट्ट्या निघणार आहे. ठीक आहे. मी आता अगोदर हे कटिंग करून घेत आहे. एक आपली मोठी पट्टी निघणार आहे, त्या 2 निघणार आहे कारण की कपडा डबल आहे. ठीक आहे. आणि दुसरी एक छोटी पट्टी निघणार आहे. परंतु फक्त ह्या 2च पट्ट्या घेऊन काही कामाच्या नाही आहेत. अजूनही आपल्याला तिसरी एक पट्टी कटिंग करावं लागणार आहे. तर मी ती पट्टी अजून मी उरलेल्या कपड्यामध्ये घेणार आहे. तर बघा आता याचं मार्जिन बघू शकताय तुम्ही, भरपूर मोठं आहे. जवळपास 1.5 इंचाचं मार्जिन तरी आपल्याला पायपिंगच्या पट्टीसाठी असायला हवं. ठीक आहे. आता इथे मी घेणार आहे अजून एक तिसरी पट्टी कटिंग करून. तिसऱ्या पट्टीला पण मी सेम तशाच पद्धतीने मार्किंग करून घेत आहे.
आता ही मार्किंग झाल्यानंतर याचं आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. आता हे मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा. आता हे आपल्या झालेल्या आहे पाइपिंगच्या पट्ट्या. आता काय करायचं आहे आपल्याला, जो समोरचा भाग आहे तिथे आपल्याला आय हुक पट्टी लावायची असते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हा जो एक बाजूला मी माझा जो निघालेला आहे कपडा, त्याच्यातून मी ती आय पट्टीचा यूज करणार आहे. आणि एक जी आहे दुसरी जी पट्टी आहे ती मी गळा जेव्हा कटिंग करणार आहे तर गळ्यामधून जो काही पार्ट निघणार आहे ते मी कटिंग करून घेणार आहे. तर बघा आता इथे माझी ही छोटासा भाग जो आहे तो निघालेला होता, हे मी व्यवस्थित सरळ कट करून घेणार आहे. ही आपण पट्टीची जी साईज आहे ती आपल्याला ठेवायची आहे 1.5 ते 2 इंचापर्यंत. ठीक आहे. ही आपली असणार आहे हुक पट्टी. हुक पट्टीची साईज आपली 1.5 ते 2 इंच असली पाहिजे आणि आय पट्टीची साईज आपली 2.5 ते 3 इंच असली पाहिजे, कारण की तिला आपल्याला फोल्डिंग करायचं असतं. आता हे आपण कटिंग करून घेणार आहोत. प्रॉपरली इथे मी कटिंग करून घेते. हे बघा, साधारण 1.5 इंचाची आपली पट्टी असली पाहिजे. 1.5 इंचच मी इथे मार्किंग करून हे सरळ अशी कटिंग करून घेणार आहे. तर बघा आता आपली हुक पट्टी पण कटिंग करून झालेली आहे आणि आपण आता बाकीच्या पट्ट्या कट करणार आहोत. एकाच वेळेस ब्लाऊजचं जर संपूर्ण व्यवस्थित कटिंग करून ठेवलं तर आपल्याला ब्लाऊज शिवायला जास्त जड जात नाही, फटाफट आपलं ब्लाऊज स्टिचिंग होऊन जात असतं. आता आपण काय करणार आहोत, इथे पट्टी घेणार आहोत दुसरी. आता ही जी पट्टी आहे आपण फ्रंट साईडला आणि बॅक साईडला खालच्या साईडने लावणार आहोत. याच्यामधून मी साधारण 1 ते 1.5 इंचाची ही पण मी पट्टी घेणार आहे आणि ही मी फ्रंट साईडला पण आणि बॅक साईडला पण खालच्या साईडने लावणार आहे. बॅक साईडला जेव्हा आपण टक्स घेतो टक्सच्या खाली आपल्याला ही पट्टी लावायची असते. आता बघा इथे मी घेतलेल्या आहे दोन्ही पण पट्ट्या इथे कट करून घेते. सरळ सरळ भाग मी घेणार आहे. ओके. जेवढे आपल्याला गरजेचे आहे तेवढी मी इथे कटिंग करून घेणार आहे. याच्यानंतर मी घेणार आहे आपला पाठीचा पार्ट आणि त्याचा पण गळा जो आहे तो मी कट नव्हता केलेला. नेहमी आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करत असतो तेव्हा गळा जो आहे तो कटिंग करायचा नाही, तो आपल्याला नंतरून कट करायचा असतो. ठीक आहे. आता बघा ह्या पण आपल्या पट्ट्या झालेल्या आहेत. बाकी जो उरलेला कपडा आहे तो पण अटॅच करून घेणार आहे मी जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा. आता घेऊया पाठीचा पार्ट. पाठीच्या पार्टवरती मी इथे गळा घेणार आहे. गळ्याचं अंतर जे आहे ते बऱ्याचशा जणींना प्रश्न पडतो की किती इंचावरती आपल्याला इथे गळा घेतलेला पाहिजे. तर बघा आता मी वरती घेणार आहे 2.25 इंचाची गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची मी इथे घेणार आहे 9 इंच. ठीक आहे. तर बघा आता इथे 9 इंच माझी गळ्याची उंची येणार आहे, परंतु म्हणजे हा जो गळा आहे तो माझा येणार आहे 8.5 इंचाचा आणि अर्धा इंच मी मार्जिन घेणार आहे आणि खालची जी गळ्याची रुंदी आहे ती मी घेणार आहे 2.5 इंच. तुम्हाला जर का गळा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही इथे खालची गळ्याची रुंदी जास्त पण घेऊ शकताय, 2.25 पण घेऊ शकताय, 3 पण घेऊ शकताय, ते तुमच्या नुसार असणार आहे. ठीक आहे. आता हा आपला चौकोन तयार झाला आहे आणि खाली आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच, म्हणजे आतमधून घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे गोल राऊंडमध्ये. ठीक आहे. आता हे मी कट करून घेणार आहे आणि हीच पट्टी मी यूज करणार आहे आपल्या आय पट्टीला. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला आपलं ब्लाऊज जे आहे ते कटिंग करायचं असतं. हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे, याचं मी कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. बऱ्याचशा लेडीजला कटिंग कशा पद्धतीने करायचं हे समजत नाही, तर खास त्यांच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.